दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी सूर्यनमस्कार आपण नेहमीच करतो. परंतु उन्हाळ्यामध्ये जेव्हा उष्णता वाढते, अंगाची लाही होते, त्यावेळी आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते की शीतलतेची? नमस्कार, मी शीतल हिलिंग योगामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत चंद्रनमस्कार. चंद्रनमस्कार जो 14 स्टेप्समध्ये आपण सराव करणार आहोत. चंद्रनमस्काराचा सराव करताना आपण संथ आणि सावकाश गतीने करायचा आहे, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक थंडावा निर्माण होतो. तो संपूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला चंद्रनमस्कार करताना कुठल्या 3 चुका होतात ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळत नाहीत ते सांगणार आहे. सर्वात आधी आपण शरीराला चंद्रनमस्काराचे काय फायदे होतात ते पाहूया. नंबर 1, मज्जासंस्था शांत होते, ज्यामुळे तणाव चिंता कमी होऊन शरीराला विश्रांती मिळते. नंबर 2, पित्तदोष कमी होतो. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पित्तदोष वाढायला लागतो, ज्यामुळे शरीरात आगाग होणे, चक्कर येणे ह्यासारख्या समस्यांना आपण तोंड देत असतो. परंतु सरावादरम्यान ज्या शांत गतीने संथ गतीने आपण काही आसनं करतो, त्यामुळे शरीरातील हे पित्तदोष कमी होण्यासाठी, शांत होण्यासाठी मदत होते. नंबर 3, कंबर आणि पाठ मजबूत होते. हा सराव करताना काही आसनं अशी आहेत ज्यामुळे पाठ, कंबर, मांड्या यांचे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते. नंबर 4, प्रजनन आरोग्य चांगले राहते. स्त्री आणि पुरुषांचे प्रजनन आरोग्यासाठी एक वरदान आहे. अनियमित मासिक पाळी असो किंवा पोटदुखी, कंबरदुखी सारखे त्रास असो, ह्याचा नियमित सराव प्रभावी ठरतो. सर्वप्रथम प्रणामासन. दोन्ही पाय जवळ ठेवा. हात छातीजवळ नमस्कार स्थितीत दीर्घ श्वास घेऊन सोडा. हे मन एकाग्र करण्यासाठी उपयुक्त. दुसरं आसन हस्त उत्तानासन. श्वास घेत दोन्ही हात वर करा, यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. तिसरं आसन अर्धचंद्रासन. श्वास सोडत डाव्या बाजूला, श्वास भरत वर, पुन्हा श्वास सोडत उजव्या बाजूला. कमरेच्या स्नायूंना मिळणारा ताण अनुभवा. मग उत्कट कोनासन म्हणजेच गॉडेस पोज. पाय लांब करा आणि गुडघ्यामध्ये वाकवा. हात कोपऱ्यात वाकून वर करा. हात तुम्ही सरळ वर करू शकता किंवा चिन्मुद्रेमध्ये सुद्धा वर करू शकता. हे आसन मांड्या आणि ओटीपोटांच्या स्नायूंसाठी खूप फायदेशीर आहे. नंतर त्रिकोणासन. डाव्या बाजूला झुकून त्रिकोणासन करा, यामुळे पाठीचा कणा लवचिक होतो. नंतर पार्श्वोत्तानासन म्हणजेच पिरॅमिड पोज. कमरेतून खाली वाकून कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. ह्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होते. मग अश्वसंचालनासन. गुडघा जमिनीला टेकवा, नजर समोर. हे मांड्या आणि कमरेच्या स्नायूंना खूप छान ताण मिळतो. नंतर स्कंदासनामध्ये या. आता पायावर वजन घेऊन बाजूला बसा. एक पाय सरळ ठेवा. हे आसन तुमच्या शरीराचे समतोल सुधारते आणि दोन्ही बाजूने हे आसन करायचं आहे. नंतर आपण पुन्हा अश्वसंचालनासन मध्ये यायचं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने हीच प्रक्रिया उलट क्रमाने करणार आहोत. मग पार्श्वोत्तानासन. उजव्या बाजूने गुडघ्याकडे झुका, श्वासावर लक्ष द्या. मग त्रिकोणासन. उजव्या बाजूने हात खाली आणि दुसरा हात आकाशाकडे. पुन्हा उत्कट कोनासन. पुन्हा मध्यभागी येऊन देवी मुद्रेत शरीरातील ताकद अनुभवा. पुन्हा अर्धचंद्रासन. श्वास भरत हात वर घेऊन जा आणि श्वास सोडत उजव्या बाजूला झुका. पुन्हा श्वास भरत वर या आणि श्वास सोडत डाव्या बाजूला झुकून चंद्रासारखा आकार करा. श्वास भरत हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत पुन्हा प्रणामासन.
चंद्र नमस्कार करताना कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ते आता पाहूया, ज्यामुळे आपल्या शरीराला चंद्र नमस्काराचा पुरेपूर फायदा होईल. नंबर 1, चंद्र नमस्कार सूर्य नमस्काराप्रमाणे वेगाने करायचा नसतो. तो शांत प्रवाहाप्रमाणे लयबद्ध असायला हवा. वेगवान केल्यामुळे शरीर उष्णता निर्माण होते आणि आपण चंद्र नमस्कार शरीरामध्ये शांतता, थंडवा निर्माण करण्यासाठी करत असतो. नंबर 2, श्वासावर नियंत्रण. इथे एक नियम लक्षात ठेवायला हवा. ज्यावेळी आपण सराव करत असू त्यावेळी शरीराची हालचाल वरच्या बाजूला असेल किंवा आपण ज्यावेळी वरती हात खेचू त्यावेळी श्वास भरून घ्यायचा आहे आणि ज्यावेळी आपण शरीराची हालचाल खालच्या बाजूला घेणार आहोत किंवा आपण खाली वाकणार आहोत किंवा उजव्या किंवा डाव्या बाजूला झुकणार आहोत, अशा वेळी श्वास सावकाशपणे सोडायचा असतो. नंबर 3, चुकीच्या वेळी किंवा भरल्या पोटी सराव. चंद्र नमस्कार सूर्यास्तानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी करायचा असतो. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे की झोपण्यापूर्वी चंद्र नमस्कार करताना तुमच्या जेवणामध्ये आणि सरावामध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर ठेवायचं आहे. सगळ्यांनाच माहिती असेल की योगाभ्यास करताना भरल्या पोटी करू नये, परंतु योगाभ्यासामध्ये एक आसन असं आहे जे जेवल्या जेवल्या करायचं असतं. ते आसन कोणतं हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये आसनाचं नाव सांगा. तर हा होता चंद्र नमस्काराचा साधा, सोपा आणि शास्त्रोक्त सराव. हा सराव करून पहा आणि आज रात्री झोप कशी लागली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नियमित सरावासाठी व्हिडिओ सेव्ह करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.